लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 10वा दिवस आज 7 ते 8 मंत्री लक्ष्मण हाकेंना भेटणार, उपोषण मागे घेण्याची विनंती करणार छगन भुजबळांची माहिती। सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेत्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगेंसह इतर ओबीसी नेत्यांची बैठक संपन्न। भाजपकडून राज्यात विधान परिषदेची उमेदवारी देताना त्या उमेदवाराचा प्रभाव किती, पक्षाला त्यांचा निवडणुकांमध्ये किती फायदा होणार, अशी 10 नावं राज्यातून दिल्लीला पाठवली जाणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा। मनोज जरांगेंना आरक्षणाबाबत काहीही कळत नाही, आपल्यासमोर बोलायची जरांगेंची लायकी नाही, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। लक्ष्मण हाके मराठ्यांची राख करायला निघाले, ओबीसी नेते आपला फायदा घेत आहेत, त्यामुळे मराठा नेत्यांवर टीका करणं मराठ्यांनी कमी करावं, मनोज जरांगेंचं आवाहन। सुरुवातीला जरांगे संविधानिक मार्गाने आंदोलन करत होते, मात्र बीड शहर जाळण्यात आलं, ओबीसी नेत्यांना ठरवून टार्गेट केलं गेलं, मग खरा जातीयवाद कोण करतंय, लक्ष्मण हाकेंचा सवाल। कुणबी नोंदी कशा दिल्या ते सर्वांना माहिती आहे, मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस असल्याचं लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। ओबीसींच्या सर्व नेत्यांनी एकत्र यावं, त्यांना काहीही फरक पडत नाही, मात्र कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी करू नका, तुमचा देव आला तरी नोंदी रद्द होऊ शकत नाहीत, जरांगेंचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंना छगन भुजबळांनीच उभं केलं, हाके आमच्या विरोधात नाहीत, त्यांना दोषही देणार नाही, यामागे भुजबळच आहेत, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मराठ्यांचं नुकसान केलं तर छगन भुजबळांची कारकीर्द संपेल, मनोज जरांगेंचा इशारा। कारकिर्दीचा फैसला करणारी जनता असते, त्याची काळजी तुम्ही करू नका, भुजबळांचा जरांगेंवर पलटवार। सगळे सोयऱ्यांबाबत अनेक खोट्या नोंदी झालेल्या आहेत, त्या रद्द करा, सह्याद्रीवरील बैठकीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची मागणी। जात पडताळणी नियम असताना सगळे सोयरे अध्यादेशाची गरज काय, सह्याद्रीवरील बैठकीत छगन भुजबळांचा सवाल। आम्ही आंदोलन केलं की जातीयवाद होतो असं म्हणतात, मग ओबीसी आंदोलनांना जातीवाद होत नाही का, मनोज जरांगेंचा सवाल। जरांगेंसोबत समोरासमोर चर्चा करून तोडगा काढण्याची ओबीसी नेत्यांची भूमिका, ओबीसी नेत्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री शिंदेंचा दुजोरा, ओबीसी आरक्षणासंदर्भातही उपसमिती स्थापन करणार। मनोज जरांगेंसोबत समोरासमोर चर्चेसाठी तयार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं लेखी द्यावं आणि उपसमिती स्थापन करावी, लक्ष्मण हाकेंची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन शिंदेंनी दिलं, सह्याद्रीवरील बैठकीनंतर छगन भुजबळांची माहिती, तर खोटे दाखले कोण देतं याची सरकार चौकशी करणार, भुजबळांची माहिती। सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन आरक्षणासंदर्भातला निर्णय घ्यावा, घाई करू नका, मात्र आंदोलकांचं उपोषण सोडवणं गरजेचं, छगन भुजबळांचं वक्तव्य। आगामी अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवणार, तसंच कुणालाही खोटे कुणबी दाखले देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ओबीसी नेत्यांना ग्वाही। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याबाबतची सरकारनं स्पष्टता द्यावी, ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत, सरकारच्या एका निर्णयाचा त्यांच्यावर परिणाम होईल, दबावाखाली कुणबी दाखले दिले असतील तर त्याची चौकशी करावी, पंकजा मुंडेंची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी पुण्यात गेल्या 8 दिवसांपासून मंगेश ससाणेंचं आंदोलन सुरू, सर्व आंदोलकांना सरकारनं चर्चेसाठी बोलावलं। मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज पुणे आणि जालन्यातल्या वडीगोद्रीला जाणार, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांचीही घेणार भेट। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 वेळा उपोषण करायला लावतात, सोडवायला लावतात, राज्यातल्या लबाडांच्या मागे लागून आरक्षण मिळणार नाही, हा केंद्रासोबत भांडल्याशिवाय पूर्ण होणारा प्रश्न नाही, खासदार अरविंद सावंतांचं वक्तव्य। आरक्षण मिळालं तरी युवकांना नोकऱ्या मिळणार नाहीत, भाजपच्या लबाडीला भूलथापांना बळी पडू नका, जागे व्हा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही छगन भुजबळांसोबतच राहणार, बीडच्या हातोला इथल्या ओबीसी बांधवांचा शब्द। लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणीच्या पालम शहरात बंदची हाक, सरकारनं हाकेंच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल ओबीसी समाजाकडून परभणीच्या पाथरीत ओबीसींचं धरणं आंदोलन, पाथरी तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं सकल ओबीसी बांधव एकत्र।
नाशिकच्या नांदगावमध्ये लक्ष्मण हाकेच्या समर्थनार्थ ओबीसी बांधवांचा मोर्चा. शहरातील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा. नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी समाज आक्रमक. आरक्षण बचावासाठी चितेवर बसून आमरण उपोषण. जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात ओबीसी आणि दलित बांधवांचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा. अंतरवाली सराटी ते वडीगोद्रीपर्यंत डीजे लावून पायी रॅली. जालन्याच्या अंतरवाली सराटीत ओबीसी महिलांचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा. वडीगोद्री गावापर्यंत काढली पदयात्रा. मनोज जरांगेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो. कुणबी युवा मुंबई फेसबुक पेजवर गुन्हा दाखल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून अटल सेतूची पाहणी. उल्वे इथे काही प्रमाणात रस्ता खचला तर काही ठिकाणी तडे गेल्यानं पटोलेंकडून कामाची पाहणी करून पोलखोल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा गाजावाजा करत अटल सेतूचं उद्घाटन केलं. एवढा मोठा खर्च केला मात्र त्यात किती भ्रष्टाचार झाला हे दिसतंय. नाना पटोलेंची सत्ताधाऱ्यांवर टीका. अटल सेतूला बदनाम करणं बंद करा. सेतू निर्माण करणं जमलं नाही पण बदनाम करण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. फोटोतून दिसणाऱ्या भेगा सेतूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आहेत. त्याच्या दुरुस्तीचं कामही पूर्ण होत आलंय. भाजपचं स्पष्टीकरण. अटल सेतूला कुठेही भेगा पडलेल्या नाहीत किंवा कुठलाही धोका नाही. हा अप्रोच रोडचा फोटो आहे. काँग्रेस पक्षानं खोट्याचा आधार घेऊन भेग नावाचा कट रचला. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट करून उत्तर. अटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेलेले नाहीत. सेतूला जोडणाऱ्या मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्यात. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये. अटल सेतूच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षणासाठी त्यांनी सर्वात जास्त प्रयत्न केले. जे शरद पवार आता आरक्षणावर बोलतात त्यांनी कधी आरक्षणासाठी प्रयत्न केला का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय असं ते म्हणायचे. मंत्री गिरीश महाजनांची टीका. ठाण्यात इमारतीचा पत्रा पडल्यानं 8 मुलं गंभीर जखमी. सर्व 8 मुलांवर बेतनी रुग्णालयात उपचार. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिकमध्ये. नाशिककरांच्या वतीनं लोकप्रतिनिधी अधिकारी पालखीचं स्वागत करणार. सिंदखेड राजा येथील मूर्तीच्या उत्खननाचं 90% काम पूर्ण. जेसीबीच्या सहाय्यानं आज मूर्ती बाहेर काढणार. ज्ञानदाता पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटेंच्या अडचणीत वाढ. कुटेंच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ. ज्ञानदाता पतसंस्थेतील ठेवीदारांना ठेवी मिळत नसल्याप्रकरणी कोठडी. यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली. संसाधनांचा अभाव असल्याचं कारण देऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नीटचा पेपर 32 लाख रुपयांना विकला गेला. परीक्षाआधी 1 दिवस प्रश्नपत्रिका दिली गेली. 4 आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिल्याची सूत्रांची माहिती. सीडीच्या पेपरमध्ये अनेक चुका होत्या. विद्यार्थ्यांप्रती सरकारची जबाबदारी आहे की नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी. नीट परीक्षा निकालात घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि नीट परीक्षा रद्द करून पुन्हा नव्यानं घेण्याची मागणी. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये काँग्रेसचं आंदोलन. नीट परीक्षा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी. आंदोलनात नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांचा सहभाग. यूजीसीच्या डिफॉल्टर यादीत राज्यातील 7 विद्यापीठांचा समावेश. मराठवाडा कृषी विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, राष्ट्रीय कायदा विद्यापीठासह अन्य 4 विद्यापीठांवर कारवाई. यूजीसीकडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर डिफॉल्टर विद्यापीठांची यादी जाहीर. देशातील तब्बल 157 विद्यापीठांचा समावेश. लोकपालाची नियुक्ती न केल्यानं कारवाई. लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी 2 पाऊल मागे आलो. एकत्रित राहिलो म्हणून यश मिळालं. पुणे इथल्या कार्यकर्ता बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा राज्यातल्या निवडणुका जिंकू. अब्दुल सत्तारांना विश्वास. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टिकणारं. मराठा समाजाला देणारं आरक्षण देतील. अब्दुल सत्तारांचं आश्वासन. लोकसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची हे शिवसेनेला कळायला हवं होतं. भाजप शिवसेनेचे निर्णय घेत नाही. पराभव झाला तो एकमेकांवर लोटायला नको. आमदार आकाश फुंडकर यांची प्रतिक्रिया. पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17 लाख अर्ज. बेरोजगारी किती आहे हेच यावरून कळतं. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. नोकऱ्या नसल्यानं सामाजिक तेढ निर्माण होते. आरक्षणाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर.
मुंबईच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सेवादल, आदिवासी सेल, विद्यार्थी युवती, ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांसह बैठका संपन्न. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवरील सखोल चर्चा. जयंत पाटलांची माहिती. मवियातील एकीसाठी शरद पवारांनी कमी जागांवर समाधान मानलं. शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. तर विधानसभेला चांगल्या जागा मिळण्याची अपेक्षा असल्याची जगताप यांची प्रतिक्रिया. निवडून येऊ म्हणणारे आता गायब झाले. खासदार म्हणून भरघोस कामांची मंजुरी आणणार. रायगडमधल्या महायुतीच्या सर्व आमदारांना निवडून आणणार. सुनील तटकरेंची ग्वाही. गजानन कीर्तिकरांकडून रवींद्र बायकरांच्या विजयावर संशय व्यक्त. हा शिंदे गटाला घरचा आहेर. अरविंद सावंतांचा टोला. कोणी कितीही शेड्डू ठोकले तरी जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार. भाजप खासदार उदयनराजेंनी आभार मेळाव्यात वक्तव्य केलं. बाहेरचा उमेदवार दिल्यानं परभणीत महायुतीचा पराभव. भाजपचे पक्ष निरीक्षक आमदार राम पाटील रातोळीकर यांची कबुली. मुंबई मेट्रो 3 मार्गावर आरडीएसओच्या चाचण्यांना सुरुवात. स्टेशनवरील उपकरणं, बोगद्यातील यंत्रणेची तपासणी. आरडीएसओ चाचणी पूर्ण झाल्यानंतर मेट्रो 3 सेवेला ग्रीन सिग्नल. मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात हायकोर्टात याचिका. अतिक्रमणांमुळे ट्रॅफिक आणि प्रदूषणाची समस्या वाढत असल्याचा याचिकेतून आरोप. उदय सामंतांविरोधात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ठाकरे गटाकडून आणखीन एका इच्छुकाची भर. संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख सुदर्शन तोडणकर यांनी व्यक्त केली निवडणूक लढण्याची इच्छा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट. महागाई हमीभाव पेपरफुटी विरोधात सांगलीमध्ये काँग्रेसचं आंदोलन. महायुतीच्या नेत्यांच्या पोस्टरवर चिखल फेकून कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त. केंद्र आणि राज्य सरकार विरोधात चंद्रपूरमध्ये काँग्रेसचं चिखल फेको आंदोलन. शहरातल्या मुख्य गांधी चौकात केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिखल फासला. केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसचं चिखल फेको आंदोलन. यवतमाळच्या बस स्थानक चौकात आंदोलन. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पोस्टरला चिखल फासला. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन. बिघडलेली कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचाराच्या विरोधात वाढ, नोकर भरती आणि पेपरफुटी विरोधात चिखल फेको आंदोलन. महायुती सरकार विरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन. महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपरफुटी यासह विविध मुद्द्यांविरोधात आंदोलन. केंद्रातील मोदी सरकारच्या 10 वर्षातील कार्यकाळामध्ये देशात अनागोंदी कारभार, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, विविध भरती प्रक्रियेमध्ये घोळ, काँग्रेसचा आरोप. केंद्र सरकारच्या विरोधात भंडाऱ्यातही चिखलफेक आंदोलन. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस कार्यालयात नीट परीक्षा घोळाविरोधात आंदोलन. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबई पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात पावसाची हजेरी. हिंगोली शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं तर पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या हिंगोलीकरांना दिलासा. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील प्रसिद्ध सावडाव धबधबा प्रवाहित. आंबोली, नापणे, मांगेले, न्हावणकोंड हे धबधबे सुद्धा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली. एकेरी वाहतूक सुरू. गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी. 23 जूनला रेड अलर्ट. गोव्याचा हवामान विभागाचा अंदाज. मृग नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी गोंदियात पावसाची दमदार हजेरी. धान पिकाच्या पेरणी कामाला वेग. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर विशेष खबरदारी. 672 कर्मचारी तैनात तर 9 जागांवर मेंटेनन्स व्हॅन उभ्या असल्याची कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.